पर्पज पाहणार आहोत. नंदिनी भुईर भिवंडी आगरी महोत्सवाच्या डॅशिंग उपाध्यक्ष आहेत आणि त्यांचा ग्रुप सादर करतोय भन्नाट नृत्य. चला रे दादा अग्रावरी, चला रे दादा अग्रावरी, चला रे दादा अग्रावरी, चला रे दादा अग्रावरी. अग्रावरी आम्ही मीठ पिकवू, घेऊन मिठाचे कोयलेन आम्ही आहो जातीचे अगरी, आम्ही आहो जातीचे अगरी, आम्ही आहो जातीचे अगरी. अग्रावरी आम्ही मीठ पिकवू, घेऊन मिठाचे कोयलेन आम्ही आहो जातीचे अगरी, आम्ही आहो जातीचे अगरी, आम्ही आहो जातीचे अगरी. वादला सोवारा नाही तर घामाच्या धारा, वादला सोवारा नाही तर घामाच्या धारा. निंबर वारा सोसूनशी सारा, निंबर वारा सोसूनशी सारा. आगरी नाही कोणाचे धमकीच भिनारा, आगरी नाही कोणाचे धमकीच भिनारा. अग्रावरी आम्ही मीठ पिकवू, घेऊन मिठाचे कोयलेन आम्ही आहो जातीचे अगरी, आम्ही आहो जातीचे अगरी, आम्ही आहो जातीचे अगरी. खंडू देवाचा लावून भंडारा, खंडू देवाचा लावून भंडारा. मिठागर हायो आमचा राजा, मिठागर हायो आमचा राजा. त्याचे जीवाव आम्ही करताव मजा, त्याचे जीवाव आम्ही करताव मजा. अग्रावरी आम्ही मीठ पिकवू, घेऊन मिठाचे कोयलेन आम्ही आहो जातीचे अगरी, आम्ही आहो जातीचे अगरी, आम्ही आहो जातीचे अगरी, आम्ही आहो जातीचे अगरी. समुद्रालगत असणाऱ्या खाडीमार्फत मीठ पिकविणारा कष्टाळू वृत्तीचा आगरी समाज, ज्याची ओळख आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली, ती केवळ आणि केवळ माननीय दिबा पाटील साहेब यांच्यामुळेच. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करते. स्वामी तिन्ही जगाचा आणि आई विना भिकारी. आई आपल्या बाळाला जन्म देते, आई आपल्या बाळाला कसे जगायचे हे शिकवते, संस्कार देते. आई दारातील तुळस आणि बाळाची पहिली आरोळी. कर्तव्याला आणि कर्तृत्वाला पूर्ण करीत जी खंबीरपणे उभी राहते ती म्हणजे आई. आपल्या बाळाच्या मुखात जाणारा घास पाहून जिची भूक नाहीशी होते ती म्हणजे आई. आयुष्यात जी आपल्याबरोबर असताना तिची किंमत कधीच कळत नाही आणि ती गेल्यानंतर तिच्याशिवाय कशालाच किंमत उरत नाही, तिला आई म्हणतात. आयुष्यात बाप आहे तोवरच खरं जगता येतं. आयुष्यातलं खरं सुख आपल्या बापाकडं मागता येतं. म्हणून एकदा बापाच्या खुशीत शिरून जगून घ्या. देवाकडं एवढंच जन्मोजन्मी मागून घ्या, कारण बाप झाल्याशिवाय आपल्याला आपला बाप कळत नाही. बाप जगण्याचं माप, पाठीवरची थाप, कधी रागावला तरी त्याची माया अमाप. बाप म्हणजे ध्येयाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. कधी तिखट वागला तरी आयुष्यभराची गोडी. मुलगी बापाचा सन्मान. एकदा MBBS करत असणाऱ्या लेकीने रडत रडत रात्री 2 वाजता फोन केला. बाबा, मला काहीच कळेना, रात्रंदिवस अभ्यास करते, मला खूप टेन्शनही आले, मला कसं तरी वाटत आहे. तेव्हा बाबा म्हणतात, बेटा, मी अजून म्हातारा नाही झालो, पैसे कमवीन मी, तू डॉक्टर झालीस तरच आपण जगू असे काही नाही.
हजारो दुसऱ्या नोकऱ्या आहेत की. जमेल तेवढा प्रयत्न कर, मी आहे ना. बापाच्या या बोलण्याने लेक ढसाढसा रडली. लव यू पापा. La 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 la. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची. इबल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात, इबल्या घरट्यात चिमणा चिमणी राहतात, चिमणा चिमणी अनुभवती, चिमणी पिल्लेही जीव जीवती. पप्पा सांगा कोणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कोणाची, मम्मी माझ्या पप्पांची, मम्मी माझ्या पप्पांची, मम्मी माझ्या पप्पांची. कपडा फाटला तर नवीन घेता येतो, पायातला बूट फाटला तर नवीन घेता येतो, परंतु आयुष्याचा जोडीदार फाटला तर आयुष्याच्या चिंध्या चिंध्या व्हायला वेळ लागत नाही. आज माणसापेक्षा रस्त्याला किंमत आहे. एखादे घर जर रस्त्याच्या कडेला असेल तर त्या घराचा भाव वाढतो. एखादी शेती जर रस्त्याजवळ चिपकून असेल तर त्या जमिनीचा भाव वाढतो. पण एखादा माणूस जर रस्त्यावर आला तर त्या माणसाचा भाव मात्र कमी होतो. रावणाला 10 तोंडे 20 डोळे, पण नजर एका बाईवर, ती म्हणजे सीता. माझ्या मित्राचे 1 डोके आणि 2 डोळे, पण नजर प्रत्येक स्त्रीवर. मग मला सांगा, खरा रावण कोण? बहीण भावाचे नातं हे उंदीर मांजरासारखं असते. तुझे माझे जमेना आणि तुझ्या वाचून करमेना. बहीण जराशी रुसली की भाऊ माघार घेतो. प्रत्येक संकटात तुमच्यासोबत उभा राहतो. स्वतःचा संसार सुखाचा होईल का नाही याची गॅरंटी नाही, पण भावाचा संसार सुखाचा व्हावा यासाठी बहीण सतत तळमळत राहते. मग या लाडक्या बहिणींनो, आपल्या भावाकडून अर्धा हिस्सा का मागता? तुमच्या लग्नाला व्याजी पैसे त्याने काढले. आपल्या आई वडिलांचा दवाखान्याचा खर्चाची जबाबदारी त्याने घेतली. मग सांगा बहिणींनो, त्याने काढलेल्या कर्जाच्या हप्त्याची हिस्सेदार तुम्ही व्हाल का? हिस्सेदार तुम्ही व्हाल का? तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा, तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. काही आणखी कोणाला चल रे दादाच हातळा, तुझ्या गळा माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. तुझ कंठी मज अंगठी, आणखी गोफ कोणाला, तुझ कंठी मज अंगठी, आणखी गोफ कोणाला. वेळ लागली दादाला, वेळ लागली दादाला, मला कुणाचे ताईला, तुझ्या गळा
संसार संसार जसा तवा चुल्हावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. स्त्री ही एक शक्ती आहे. महादेवानेही अर्धनारीश्वराच्या रूपात विशेष तिचे अस्तित्व दाखवले आहे. विठुरायालाही रुक्मिणीशिवाय संसार करता आलाच नाही. मग आपल्यासारखा माणूस स्त्रीशिवाय संसार चालवणे शक्य आहे का? जी स्त्री संपूर्ण कुटुंब सोडून माझा संसार करण्यासाठी आली, जिने तिच्या सौंदर्याचा त्याग करून बाप बनवण्याचा आनंद मला दिला, त्या स्त्रीचे आभार मानण्यात कसली आली लाज? शेवटी बायको ही बायकोच असते. रुसते, फुगते, भांडते, तक्रारीचा नवा पसारा मांडते. पण वेळ येते ना संकटाची माझ्यावरती, तेव्हा पहिल्यांदा सोबतीला उभी तीच असते. एरवी विक्रमाच्या वेताळासारखी मानगुटीवर बसलेली असते, पण जीव लावते ना तेव्हा दुसरी आई तिच्यात दिसते. नसतेस घरी तू जेव्हा, नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो. नसतेस घरी तू जेव्हा. तू सांग सखे मज काय, मी सांगू या घरदारा. तू सांग सखे मज काय, मी सांगू या घरदारा. समयीचा जीव उदास, समयीचा जीव उदास, समयीचा जीव उदास, माझ्यासह मिणमिण मिटतो. नसतेस घरी तू जेव्हा. येणाऱ्या भविष्यात मामा, मावशी, आत्या ही नातीच गायब होतील. कारण एकच मूल असेल. मुलगा असेल तर त्याला बहीण नसेल, आणि मुलगी असेल तर तिला भाऊ नसेल. मग फक्त एकच नातं असेल, अंकल आणि आंटी. नवरा आयलाय, नवरी आयली, नवरा आयलाय, नवरी आयली, आयलाय साखरपुरा नकवा, आयलाय साखरपुरा. नवरा आयलाय, नवरी आयली, आयलाय साखरपुरा नकवा, आयलाय साखरपुरा. हातावर
दाखव तुझे हातावरील सुपाऱ्या चावर करा करा रे नटवा खायलाय साखरपुडा दाखव तुझे हातावरील सुपाऱ्या चावर करा करा रे नटवा खायलाय साखरपुडा हे मामा तुझ्या पोरीचा साखरपुडा खायला आईच्या पोश पोश आता माझा विचार करा नको खायलाय साखरपुडा मामा तुझ्या पोरीचा साखरपुडा खायलाय माझा विचार करा नको खायलाय साखरपुडा जोरदार 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 टाळ वाजून दरवर्षीप्रमाणे भिवंडीकरांना भुरळ घालणारा आगरी महोत्सवाचा पर्पज नंदिनी भोईर ग्रुप वळगा भिवंडी आपल्या सगळ्यांच्या टाळा वाजल्या पाहिजे मंडळी. क्या बात आहे. साई सेवक महिला प्रतिष्ठानच्या सर्व सदस्या आणि भिवंडी आगरी महोत्सवाच्या महिला उपाध्यक्षा स्टेजवर यायचं आहे. या कलाकारांना बक्षीस आलेलं आहे सुगंध भानुदास पाटील वळगाव, महिला मंडळ 2000, वनिता अनिल पाटील माजी उपसरपंच वळपाडा यांच्याकडून 1000. भिवंडी आगरी कोळी महोत्सवाच्या महिला उपाध्यक्षा नंदिनी भुईर यांची ही संकल्पना सुरुवातीची जी गाणी होती, जी चित्रपटातील गाणी प्रचलित वगळता सर्व गायन त्यांचं आहे, निवेदन त्यांचं आहे. नंदिनीताई, रसिकांसाठी जरा हात उंच करा, पुढे या. शंकरशेठ खारीक आगरी महोत्सवाचे उपाध्यक्ष यांच्याकडून 1000 रुपये. सौ निलेक्षा अशोक भोईर